जालन्यातून मोठी बातमी समोर येत आहे। माझ्या घातपाताचा मुख्य सूत्रधार धनंजय मुंडेत संरक्षण काढून घेण्याची जरांगे पाटलांची मागणी। मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या सुरक्षेबाबत मोठा आणि थेट आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे। त्यांनी आपल्या घातपाताचा कट रचणारे धनंजय मुंडे असल्याचं थेट जाहीर करून स्वतःला दिलेलं पोलीस संरक्षण तात्काळ काढून घेण्याची मागणी केली आहे। जरांगे यांचे सहकारी किशोर मरकड यांनी आज बुधवारी जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्याकडे अर्ज सुपूर्द केलाय। मनोज जरांगे पाटील यांच्या वतीने पोलिसांना दिलेल्या अर्जातून त्यांना देण्यात आलेलं पोलीस संरक्षण तात्काळ काढून घेण्याची मागणी केली आहे। त्यांच्या घातपाताचा कट रचणारे दुसरे तिसरे कुणी नसून धनंजय मुंडेच असल्याचा थेट आरोप जरांगे पाटलांनी यापूर्वीच केलाय। घातपाताच्या कटाचा जो मुख्य सूत्रधार आहे त्याला राज्य सरकार चौकशीपासून आणि अटकेपासून वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। जरांगे पाटील यांच्या मते मुख्यमंत्री हे धनंजय मुंडे यांना पूर्ण ताकदीने वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्या वतीने त्यांचे सहकारी किशोर मरकड यांनी जालना पोलीस अधीक्षकांना हा लेखी अर्ज दिलाय। या अर्जामध्ये जरांगे पाटील यांनी आपल्याला दिलेलं संरक्षण त्वरित काढून घ्यावं अशी मागणी केली आहे, कारण त्यांना सुरक्षा पुरवणाऱ्या यंत्रणेवरच आता त्यांनी शंका व्यक्त केली आहे। या थेट आरोपामुळे राज्यातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे। राज्य सरकार आणि धनंजय मुंडे यांच्याकडून यावर काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। शिक्षकांना भेटून आज एक निवेदन दिलेलं आहे। काय नेमके निवेदन आहे, काय निवेदन म्हटलंय, कोणी दिलंय निवेदन? ज्या पद्धतीने काल परवा श्री मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या सगळ्या माध्यमांसमोर जी त्यांच्या सुरक्षेच्या संदर्भातली भूमिका स्पष्ट केली होती की मी माझी सुरक्षा मी हटवणार आहे किंवा मला सुरक्षा नको, या संदर्भातली भूमिका तुमच्या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून त्यांनी दिली होती। त्यानुसार आज पोलीस अधीक्षक साहेबांना त्या ठिकाणी या सुरक्षा हटवण्यात यावी या संदर्भातलं निवेदन मनोज जरांगे पाटील यांच्या मार्फत आपण दिलेलं आहे। पोलीस अधीक्षकांनी तुम्हाला काय सांगितलं? नाही, या संदर्भात जास्त काही या विषयाच्या संदर्भात जास्त काही चर्चा झाली नाही। तरी उद्या दादा स्वतः बोलतील आपल्या सगळ्यांशी।